गरमागरम अशी मिसळपाव. मिसळपावची पूर्ण ताट सजलेलं आहे. नरम पाव आहेत, मिसळ आहे, फरसाण आहे, लिंबू आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे आणि त्याचबरोबर मसाला दूध सुद्धा आहे. अशी मिसळ पाव आणि त्याचबरोबर मी मसाला दूध बनवलेलं आहे. मी 1 कप सफेद वाटाणे घेतलेले आहेत. मी सकाळी भिजवत ठेवलेले 7 ते 8 तास. कुकरमध्ये सफेद वाटाणे घालत आहे. गरजेनुसार पाणी 4 शिट्ट्या करायच्या आहेत. वाटाणे चांगले शिजलेले आहेत. तेल घालत आहे. 2 ते 3 टेबलस्पून राई घालत आहे. 1 छोटा चमचा. पण कढीपत्ता घालायचा आहे. मोठा कांदा घेतलेला, तो मध्यम आकाराचा कट केलेला आहे, तो मी घालत आहे. कांदा आपण चांगला परतून घेऊया. मोठा टोमॅटो घेतलेला, तोही बारीक चिरलेला आहे. टोमॅटो आपण चांगला परतून घेऊया. मी वाटप घालत आहे. वाटे 1.5 चमचा म्हणजे टाऊल प्रमाणे 1.5 घातलेला आहे. आणि मसाला घालत आहे 2 चमचे. लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद. मसाले मध्ये वाटप परतून थोडंसं पाणी घालत आहे. आता सगळं एकजीव करते पाण्यामध्ये. हा मसाले छानपैकी परतून घेतलेले आहे. मी वाटाणे घालत आहे. करून घेऊया. गरम पाणी घालत आहे. चवीनुसार मीठ. स्लो गॅसवर चांगली उकळून घेणार आहे. छानपैकी तर्री आलेली आहे. कोथिंबीर घालूया. आपली तयार झाली गरमागरम अशी मिसळपाव. कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, लिंबू आणि हे फरसाण आहे. झणझणीत अशी मिसळ तयार झालेली आहे. पाव सर्व करते. नरम पाव आहेत. मसाला दूध बनवलेलं आहे. याच्यात थोडीशी मी फरसाण घालत आहे आणि हा नरम पाव घालते या मिसळमध्ये. खरंच खूप छान झाली आहे. एकदम झणझणीत अशी. खरंच नक्की त्या दिवाळीमध्ये पाहुण्यांसाठी खास अशी झणझणीत अशी मिसळ नक्की बनवा. मसाला दूध सुद्धा आहे. जेवण झाल्यावर मसाला दूध किंवा छास होऊ शकतात. पूर्ण झणझणीत असा मिसळ पावची रेसिपी आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्र परिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.